पराव्या नारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाई चेची जाई होतो माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपली स्त्रीना विषयाविषयी असणारी भूमिका अगदी स्पष्ट करताना दिसत आहेत. साधकाची स्त्रीविषयीची भूमिका भिन्न असते. साधकामधल्याही अतिश्रेष्ठ साधकाची भूमिका भिन्न असते. जे भगवत प्राप्तीच्या जवळ गेलेले साधक असतात त्यांची भूमिका भिन्न असते. म्हणजे साधकामध्ये बी हे प्रकार करावे लागतात. जो परमार्थात प्रवेश करणारा साधक भिन्न असतो. नंतर काही साधना केल्यानंतर त्याच्यात अवस्थांतर होत असतं आणि ते भिन्न असतं. मध्य अवस्था साधकाची भिन्न असते आणि पक्व अवस्थाही भिन्न असते. भगवत साक्षात्काराच्या पूर्वकाळामध्ये जर पूर्वकालातली ही अवस्था आहे की याच्यात आता असं आपण लावून घ्यायचं ते आम्ही विष्णुदास, कारण तो जोपर्यंत ते विष्णूचे दास होत नाहीत तोपर्यंत भगवान विष्णू तिथं प्रगट होत नाहीत. आणि विष्णूचे दास ते असतात की ज्यांच्या चित्तात विषय नष्ट झालेले असतात किंवा ते विषय हरिस्वरूप बनवलेले असतात. जगातले विषय जे आहेत ते हरिस्वरूपच आहेत असा एक भाग आहे. विषय हरिस्वरूप आहे म्हटल्यावरती जर जगत सर्वच हरिस्वरूप असेल तर विषयसुद्धा हरिस्वरूपच आहेत असा स्वर निघतो. जीवाच्या दृष्टिकोनातून विषय भिन्न आणि भोक्ता, भोग्य आणि भोग हे त्रिपुटी भिन्न राहते. भोक्ता भोग्य भोगाची त्रिपुटी ज्या वेळेला हरिस्वरूप बनते त्यावेळेला त्यांना सर्वत्र परमात्माच दिसतो. म्हणून असे कोणी जर आलेले असतील तर ते अतिपक्व अवस्थेपर्यंत पोचलेले हे भगवत भक्त हे खरे विष्णूचे दास असतात. म्हणून ते काला खाण्याच्या योग्यतेचे असतात असं म्हटलं ना. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. निका हा शब्द आलेला आहे तो शुद्ध अशा अर्थी येतो. शुद्ध म्हणजे त्याच्यामध्ये बी अशुद्ध असला पाहिजे म्हणूनच शुद्ध शब्द आणला ना तुम्ही. निका वैष्णव हा काल्याचा अधिकारी होतो. काला म्हणजे ऐक्य आणि ऐक्याचा अधिकारी होतो तर त्याच्या अर्थी त्याचे चित्त जे आहे ते संपूर्णतः भगवत स्वरूप बनलेलं असतं. विषयांचा छंद तोडणं ही एक सामान्य गोष्ट नाही. युगानुयुग ज्या विषयांच्यामध्ये राहिला जीव आणि तो इतक्या सहजगत्या विषय छंद तोडेल हे असंभव गोष्ट आहे. पण प्रयत्नांती परमेश्वर आपण जसा म्हणतो प्रयत्न करत राहतो तो साधक. आणि मग एक दिवस मात्र हे गेले नेमून ठाईचे. ज्यांच्या चित्तात हे ठाईचे नेमून गेलेलं आहे म्हणजे आम्ही या विषयापासून फारकत घेतलेले आहे. या विषयाच्या छंदात कधी पडणार नाही. त्या कोर्टामध्ये शपथ घेतली जाते. भगवद्गीता म्हणजे ते त्याच्या धर्मानुसार देतात मला वाटतं. जो ज्या धर्माचा असेल किंवा जो ज्याच्यावर विश्वास ठेवणारा असेल त्याला असं सांगितलं जातं. विशेष करून जर हिंदू धर्मीय असतील तर त्यांना म्हटलं जातं घ्या हातामध्ये काय घ्या, भगवद्गीता घ्या, त्याच्या ठेवा हात. जे काय सांगेल ते खरे सांगेल, खोटे बोलणार नाही, ठेवा याच्यावर हात. आणि याच्यात थोडा मानसिकता बी असते त्याची की ज्याच्यामध्ये काय असतं त्याची श्रद्धा असते त्याच्यावर. म्हणजे पूर्वीचे होते, आज असे नास्तिक जन्माला आले की त्यांचं काय खरंच नाही ते. कारण त्यांच्या हात ठेवण्याला काय आणि पाय ठेवण्याला काय सारखीच गोष्ट आहे ती. त्यांना काय विशेष गोष्ट नाही राहिलेली. ते नास्तिकच जर असतील तर ते ठेवण्याला काय उपयोग आहे त्याचा. पण जो आस्तिक असतो तर तो मग खोटं बोलणार नाही. तसं आहे इथे सुद्धा. तुमची शपथ तुम्हीच घ्यायची आहे, कोणाला शपथ सांगायची नाही, दाखवायची नाही. पण काय शपथ आहे की पराव्या नारी रुक्माई समान हे गेले नेमून ठाईचे. आम्ही चित्तामध्ये असा बांधलेला आहे की पराव्या नारी ही रुक्माई समान आहे असा एक अर्थ निघाला. किंवा आमच्या दृष्टिकोनातून जे नारी दिसेल ती नारी पराविया, ती नारी रुक्माई माता आम्ही तिला मानतो. आणि हे विष्णुदास मग याच्यासाठी काय केलं, हे नेमून ठाईचे आम्ही चित्तामध्ये तसे आपण जसं म्हणतो ना त्या ज्याने शेंडीला गाठ बांधली होती
आर्य चाणक्य. त्या चाणक्याने शेंडीला गाठते. ह्यांच्या राज्यात काया पालट केल्याशिवाय गाठच सोडणार नाही असं तो प्रतिज्ञा त्याला असं म्हणतात. आणि ही प्रतिज्ञाच हे गेले नेमून ठाईच्याची सांगितली जाते. जशी आर्य चाणक्याची प्रतिज्ञा होती की सत्ता पालट केल्याशिवाय राहणार नाही. तो आमची बी एक प्रतिज्ञा आहे, या भगवंताची भेट घेतल्याशिवाय राहणार नाही. काय लागेल त्याला? विषय काढावे लागतील चित्तातले. चित्तात विषय असताना देव कधी भेटत नाही. किंवा आपण म्हणू आम्हाला का देव भेटाना, आम्हाला का देव भेटाना, हे आपणच पाहायचं की आपल्या चित्तात काय काय बसलेलं आहे. आणि देव जर असे विषय जर बसलेले असतील तर मग म्हणून आपल्याला बी समाधान करता येतं आपलं, किंवा आपल्याला का भगवंताचा साक्षात्कार व्हायना, याला काय कारण आहे, तर चित्तात विषय बसलेले आहेत म्हणून. साठवणीचे रुंदले जागे. ज्या वेळेला साठवणीचे रुंदले जागे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. तर तेव्हा त्या जागेत त्याच्यात तर देवाची व्याप्ती बसली पाहिजे ना. बरं, त्याचा असा आहे ना, तो अतिशुद्ध आहे, त्याला हे आवडत नाही. तुम्ही शुद्ध झालं, चित्त शुद्ध झालं की त्याच्यात त्याचं प्रगटीकरण होईल. म्हणून मग तो असा तर काही येणार नाही. नेहमी सांगत राहतो, उकिरड्यावरती कचराच राहतो, दुसरं काय राहणार आहे उकिरड्यावर. गाईच्या गोठ्यात शेण राहतं आणि गाईच राहतात, गोठ्यात गाई राहतात, शेणकूर राहतं, त्याच्यात शेण राहतं. प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी आहे. घरामध्ये गृहस्थी राहतात तर माणसं राहतात त्याच्यात देव असंभव गोष्ट आहे. आणि मंदिरात देव राहतो. मंदिर कशासाठी केले? देवासाठी केले. घरं माणसासाठी, गोठा म्हशीसाठी, कचरा उकिरडा कचऱ्यासाठी, अशी त्याच्या जागा आहेत. आणि त्या जागेवर ते पदार्थ राहतात. आता आपलं चित्त असं आहे की त्याचा उकिरडा झालेला आहे, त्या चित्ताचा झाला आहे उकिरडा. आणि त्या उकिरड्यावर आपली इच्छा आहे की देवाने प्रगट व्हावं. तर हे थोडंसं असंभव गोष्ट आहे. उकिरडा या पदाचा अर्थ आहे वासनांचा घबाड तिथे राहत. आणि त्या वासनांच्या घबाडात हा कसं काय राहील बा? कारण तो तर शुद्ध आहे, तो पूर्ण काम आहे. आणि जीव हा कामिक आहे, परमात्मा हा पूर्ण काम आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्यते पूर्णस्य पूर्णकामाय पूर्णमेवावशिष्यते. हा देव पूर्ण काम असा आहे. निष्काम निराळा गोपी लावी येला चाळा. निष्काम निराळा ते म्हणले हा कामिक आहे, कामिक नाही येते. 16,108 पत्न्या पण निष्काम निराळा का. मग हे कसं संभवनीय आहे? तर आहे ते देवाला, म्हणून तो पूर्ण काम असा आहे. आणि जीव हा कामसू आहे, कामिक आहे. आणि म्हणून मग आता त्याच्यात ते काम आणि त्या कामाचाच एक प्रकार, एक रूप आहे स्त्री. आणि त्या स्त्रीचा भाग जर चित्तात बसलेला असेल तर याचं काय होणार आहे? तर काय होणार आहे? तर अवघड आहे. म्हणून साधकाची जे अवस्थांतर होत चालतं त्याच्यातली ही उत्कृष्ट अवस्था कोणती जर असेल तर आम्ही हे नेम ठेविले नेमून ठाईचेची. हे आम्ही नेमून ठेवलेलं म्हणजे नक्की केलेलं आहे. आम्ही हे प्रतिज्ञा केलेली, नक्की केलेलं आहे की आम्ही आमच्या दृष्टीने हा विषय आम्ही अगोदरच त्याज्य केलेला आहे. आणि ते प्रतिज्ञा करावी लागते. तर प्रतिज्ञा केल्यावर तिचं पालन करावं लागतं. आणि पालन ज्या वेळेला विषय सन्मुख भगवंत परीक्षाच घ्या, एक परीक्षाच आहे का नाही हो ही एक, किंवा अशी एक परीक्षा आणि ते परीक्षा येतेच. म्हणजे रिद्या सिद्ध्या, पहिल्यांदा रिद्या, त्या रिद्यांच्याही अलीकडे ह्या ज्या आहेत लौकिक गोष्टी ज्या आहेत ह्या भगवंत पुढे करत असतो. की जर पाहू ह्याच्यात फसला तर फसला, हे गिराईक आपल्यापर्यंत नको यायला. म्हणून हा डाव जो आहे ना तो देवाचाच आहे. म्हणून तो अशा काही करामती दाखवतो की तो तुमच्या जीवनामध्ये ते टाकून देतो. आणि मग त्याच्यामध्ये तो जर फसला तर चांगलीच गोष्ट आहे, त्याचं आपल्याला काय करायचं आहे? पतन करायचं.
तो पतन करायचा विचार करतो. तो या अभंगात एक शब्द आलेला आहे पतन. ते म्हटले आम्ही नाही तुझं पतन होऊ देणार. त्याला संत हृदय म्हणतात. आणि त्याचा भाग वेगळा आहे, कारण तो त्याच्यापर्यंत येऊ देत नाही, म्हणून त्याच्यावर आरोप आहे आपला. तेव्हा त्यांनी नाही तर आमचा उद्धार नको का करून घ्यायला. आम्ही जर शरण म्हणतो ना ज्या वेळेला येतो, ते म्हटले पण तुम्ही शुद्ध नाहीत अजून, त्यामुळे तुम्हाला आम्ही साक्षात्कार देणार नाही, तुम्ही आधी शुद्ध व्हा. अहो पण आम्ही विनवणी तर करतोय ना, आमचं काय करायचं आहे ना देवा तुम्हीच करा. आत्ता आम्ही सर्वस्वाने तुम्हाला काय झालो आहे शरण आलेलं आहे. मग ते म्हणले पण तुमच्याकडे काही विषय शिल्लक आहेत ते तुम्ही स्वच्छ करा. अहो आम्ही शरण आलो ना, आमचे विषय तुम्ही घालवा ना, आमच्याकडून नाही तुटत ना, तुम्ही नको का आमच्यावर कृपा करायला. म्हणून देवाकडे जर गेलं तर देव हा असा थोडासा अवघडच आहे, पण संत मात्र अतिशय कृपाळू आहेत. केलं का नाही त्या बाईचं सुद्धा कल्याण करण्याची क्षमता तुकोबरायांच्यात आहे. जी तिच्याकडे गेली तिचं कल्याण होऊ शकतं, कारण ते त्या 3ऱ्या चरणात असं म्हटलेलं आहे. काय चरण आहे? न सावे मद तुझे हे पतन. तुझं पतन होत आहे हे मला सहन होत नाही. म्हणजे तुकोबरायांना तिचं पतन नाही घडवायचं. हे पतन वास्तविक ती कोणाचं करायला आलेली आहे? तुकोबरायांचं पतन करायला आलेली आहे. आणि ते म्हणते तुझं पतन होतं हे मला सहन होत नाही, आणि उद्धार बी करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे. असे तुम्हाला पुष्कळ सांगतात. नाथ महाराजांकडे सुद्धा अशा काही उदाहरणं झालेली लक्षात येतात की काही नाथ महाराजांचं पतन करायला नव्हते आले ते, पण ते काय म्हणताय राग आणण्यासाठी, क्रोध आणण्यासाठी. तर तेव्हा अशा प्रकाराने नाही ते ह्यांच्याकडे राग आणण्यासाठी ते दुसरे आलते. गिरिजा मातेकडे आलेला होता तो माणूस आला होता, असं उलटं तो पाठीवर बसला तो येऊन. तर त्यावेळेला नाथ महाराजांनी सांगितलं अगं गिरिजे असं कर, याला नीट सांभाळ, नाहीतरी तुला पोरं पंडिताला सांभाळायची काय आहे सवय आहे, याला सुद्धा असंच सांभाळ. आता काय करेल त्याच्या पुढं बरं हा, कारण त्यालाही असं कोणतरी दुष्ट व्यक्तींनी पाठवलेलं होतं तसं. पण इथे उलटं उदाहरण आहे ते गिरिजा मातेचं. आणि इथे तुकोबरायांच्याकडे स्त्री पाठवली ते मंबाजी बुवांनीच पाठवली. तिकडे स्त्री पाठवणारे आणि तिकडे पुरुष पाठवणारे दोन्हीसुद्धा मंबाजी बुवाच होते. हे वास्तवता आहे, कारण त्याच्यात त्यांचं पतन घडवून आणायचं आहे. काय होतं माणसांचा पारमार्थिक पतन घडवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर तो अतिदुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य असला पाहिजे. साधारणसुद्धा मनुष्य नाही येतो जरी परमार्थात असला तरी काहीच कामाचा नाही, तर तो अतिदुष्ट. कारण तो त्याचं का पतन करतो, तुझा काय विकास करायचा ते करा ना. ते स्वामी विवेकानंदांनी सांगितलं, म्हटले एखाद्या व्यक्तीचा प्रोग्रेस मोठा दिसत असेल तर तुम्ही त्याच्यापेक्षा तुमचा प्रोग्रेस अधिक करा ना. फळ्यावरती एखादी रेष मारली, तुमच्या रेषेपेक्षा एखादी रेष फार मोठी आहे, मग ती पुसायला पाहिजे का नाही? तिला पुसायचं नाही तर तुमची रेष वाढवा, तर ते आपोआपच ठेंगणी होऊन जाते. त्याला पुसण्याचं काय कारणच नाही, ते आपोआपच ठेंगणी होऊन जाते. आपली उंची वाढवली की दुसरी ठेंगणी होऊन जाते. म्हणून कोणाचं पतन नाही करावं. तर म्हणजे करत असेल तर मग त्याला दुष्ट प्रवृत्तीचाच व्यक्ती म्हटलेला आहे. तुकोबरायांकडे पाठवलेली त्या स्त्रीला पाठवणारा हा दुष्टच होता, पण तुकोबरायांनी त्याच्यातसुद्धा कायापालट करायचा प्रयत्न केला. होणारे ते होतात, नाहीतर शेवटी कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं, असं काही सांगता येत नाही काय होईल ते. पण मग तुकोबराय म्हणतात हे आम्ही काय केलेलं आहे विचार अगोदरच करून ठेवलेला आहे आणि हे करून ठेवावा. आपण किती लोभी व्हायला पाहिजे आणि किती कामिक व्हायला पाहिजे हे ज्याने त्यांनी आपलं ठरवून ठेवायचं. आणि जर अधिक लोभीपणात असेल तर मग भगवत साक्षात्काराचा या जन्मात किंवा अजून काही जन्मात आपला काही काडीचा संबंध राहणार नाही. किंवा हे कोणाला विचारायचं, जाऊनसुद्धा विचारायचं नाही की मला देव कधी भेटेल म्हणून, नाही भेटणार, कारण आपल्याजवळ आहे. म्हणून 2 विषय मोठे हाताळलेले आहेत मागच्या 2-3 अभंगापासून आलेले, आणि विशेष करून सगळ्यात बलवान विषय तो या अभंगात आला. म्हणून आम्ही विष्णुदास असे नाही आहेत
की जाई हो तू माते न करी सायास, तू सायास कष्ट घेऊ नको विनाकारण. हां, तर कारण आम्ही हे आधीच ठाईचं नेमून ठेवलेलं आहे की या छंदात पडायचं नाही, याच्यापासून फारकत घेतलेली आहे. आणि अशी जर वृत्ती तयार झालेली असेल तर त्याला जसं असतं ना, एखाद्या कामाचा एखाद्या माणसाने हेतुपुरस्सर करण्याचा छंद घेतलेला असेल तर तो ते काम पूर्ण करतो. मी नाहीच करणार आता ज्या वेळेला तो काय करत असतो, आग्रह धरत असतो त्याच्याविषयी, किंवा एखादं काम करायचं तर हे काम मी करणारच, त्यावेळेला तो तिथं निश्चितपणे प्रयत्न करतो. काम करणार या प्रयत्नात तिथं कर्तृत्व असतं, पण हे काम मी करणार नाही याच्यातला नकारार्थी कर्तृत्वच आहे की हे मी करणार नाही. हे काय झालं, कर्मच आहे, एक कर्मच आहे. कोणता, मी या छंदात पडणार नाही. हे जसं मी एक काम करी, तसं विष्णुदासांनी बी हे नेमून ठेवलेलं आहे की आम्ही हे करणार नाही आणि याच्यामध्ये पडणार नाही. तर तुकोबरायांनी हा विषय साधकांसाठी उत्कृष्टरित्या हाताळला. काय असतं, नवीन परमार्थात आलेल्या माणसांचे सगळे विषय तुटलेले आहेत असं काही नाही, नसतातही. पण त्यांनी काय केला पाहिजे, जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये प्रयत्न केला पाहिजे, जाणीवपूर्वक आला पाहिजे तो त्याच्यामध्ये. आणि मग त्याने आपापल्या आचरणाची रेखा आपण निर्माण करून ठेवावी की याच्यापेक्षा पलीकडे जाणे नाही. आणि हे जर त्यांनी केलं तर त्याचा परमार्थ योग्य चालेल आणि भगवत प्राप्तीसुद्धा संभवनीय आहे. नाहीतर लोकांच्यामध्ये राहून, कारण काय होतं याच्यामध्ये अजून काही धोके आहेत, म्हणजे मोठे धोके असे आहेत की लोकसंग्रह होतो. परमार्थात आल्यावर एक लोकसंग्रह होतो आणि हा लोकसंग्रह धोकादायक आहे. लोकेशनामध्ये आल्यावरती त्या व्यक्तीची प्रतिमा अधिक स्वच्छ अशी होत चालते आणि तिथेच तो मार खाण्याची बी शक्यता असते. कारण लोकांची सारी नजर कोणाकडे, श्रेष्ठाकडे नजर असते, कनिष्ठाकडे कोण पाहतं, ते म्हणजे आमचं काय ना, आम्ही साधे वारकरी, आमचं कधी गेलो तर गेलो, वारीला मंदिरात गेलो तर गेलो, त्याच्याकडे कोणी पाहत नाही. पण अशा व्यक्तीकडे भाग असतो आणि मग त्याच वेळेला काय होत राहतं की हे फासे पडण्याची शक्यता असते. चित्तामध्ये अशा प्रकारच्या फासे निर्माण होऊ शकतात. मग त्याच्यात मी मगाशी सांगितलं किंवा देवाचा बी सहभाग मी टाकलेला आहे. कारण देवच काय करतो याची परीक्षा पाहण्यासाठी याच्यामध्ये अशा प्रकारचे फासे टाकू शकतो. आणि मग समजा त्याच्यातून उत्तीर्ण झाला तर तुमच्यासमोर लगेच रंभा आणि उर्वशीन अप्सरा आणण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर साधारण स्त्रीला जर भुलत असताल तर रंभा आणि अप्सरा हे तर लांब राहिल्या हो. म्हणून इथल्या या स्त्रीचं उदाहरण वेगळं आहे आणि शुकाचार्यांच्या समोर आलेल्या स्त्रीचं उदाहरण वेगळं आहे. शुकाचार्यांच्या समोर कोणी आणलं, त्या रंभेला कोणी आणलं तर इंद्राणी आणलेलं होतं. त्या इंद्राणी पाठवलेली होती तिला आणि ती इंद्राणी पाठवली. आता त्याच्यातही साधारण स्त्री नाही, कारण शुकाचार्यांचा दर्जाच उंच होता. म्हणून या अभंगातला जो विषय दिसतो, इथे पाठवलेली स्त्री ही मृत्यू लोकातली हाडामांसाची स्त्री आहे आणि शुकाचार्यांच्या समोर आलेली स्त्री ही स्वर्गातली अप्सरा आहे. आणि तिथलं वर्णन तुम्हाला मी मागच्या काही ह्याच्यात केलेलं आहे, आता परत नाही करत बसत. तर तेव्हा अशा असणाऱ्या म्हणून शुकाचार्यांचंही पतनच करायचं आणि तुकोबरायांचं सुद्धा पतनच करायचं आहे. पण तुकोबरायांच्या या पतनामध्ये म्हणजे ज्या अभंगातून तुकोबरायांनी लिहिलेली ही व्यक्तिरेखा दिसते, तर अभंग साधकासाठी आहे असाही लावून घ्या आणि तुकोबरायांच्या जीवनात आहे असाही लावून घ्या. अशा दोन्ही बाजूने हा अभंग बसतो. जर समजा स्त्री खरोखरच आलेली असेल, आलेली होतीच आहे तिथं, ती भंडाऱ्यावर आलीच होती, पण तुकोबराय याच्यातून साधकांना सुद्धा काय करतात, सावध करतात. तुमच्या बी जीवनात असं होऊ शकतं बरं का, असं होऊ शकतं. मग तुम्ही काय करा, सावध राहा आणि काय करा, तर तुम्ही विष्णुदास जर स्वतःला म्हणून घेत असताल तर तुम्ही तुमच्याशी काही गोष्टी निर्णित केल्या पाहिजेत. आपल्या मनाबरोबर आपण काय केलं पाहिजे, शपथ वाहिली पाहिजे की ही गोष्ट मी करणार नाही. आणि त्याच्यातली कोणती आहे,
तर अशा प्रकारचे ज्यामुळे भगवत साक्षात्कार लांबणीवर पडेल, दुरावेल, चित्त खराब होईल. झालं नाही का? आजामेळाचं तरी काय वाटोळं झालं? त्याचंच झालं ना. ब्राह्मण पुत्र होता तो, त्याचं वाटोळंच झालं ना, म्हणजे पूर्ण झालं. तर त्याच्यात अशा प्रकारचा भाग होऊ शकतो. आणि मग त्याच्या जर विषय बुद्धीमध्ये राहत असतील तर देवबुद्धीत कधीच राहत नाही. कारण विषय जे आहेत ते जर चघळण्याची त्या वृत्तीला सवय असेल तर त्याच्यामध्ये देवाचं अस्तित्व कसं राहील, सिद्ध होईल? नाहीच आहे. आणि त्याचा नाश हा नक्कीच होतो. सकाळी श्लोक सांगितल्याप्रमाणे काय, ध्यायतो विषांकुश संगस्तेषु उपजायते, संगात संजायते काम, कामात क्रोधो बीजायते, क्रोधात भवति सम्मोहो, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीची हानी पतन होत राहतं. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? पंचदशीमध्ये यातला विषय फार सुंदर आलेले आहेत. त्याचा आता अर्थ हा विषय आहे. पैशाचा लोभ असेल तर त्याच्याविषयी विवेक तयार करावा. म्हणजे त्याचा नश्वरता ही लक्षात आली पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे दोष हे कळाले पाहिजे. म्हणजे त्या पैशाच्याद्वारे होणारी हानी कळाली पाहिजे. भागवतामध्ये 15 अनर्थ दिले. कशाचे? धनाच्या पाठीमागं असणारे अनर्थ दिले. ते त्याच्यासाठी दिलेले आहेत नाथांनी. आणि चिरंजीव पदामध्ये सुद्धा हा विषय हाताळलेला आहे. धनाचा बी हाताळला आहे, याचाही स्त्रीचाही विषय हाताळलेला आहे. नाथ महाराजांनी तो विषय हाताळला की ज्याच्यामध्ये याचा पतन होतं. तेव्हा ऐसा अनुताप लाहता चित्ती तै वैराग्ये तयाच्या हाता. काय विषय? ऐसा अनुताप लाहता तै वैराग्ये तयाच्या हाता. त्याच्या हातात ते वैराग्य उत्पन्न होईल जर ते जाणीवपूर्वक त्याने हे केलेलं असेल तर. आणि याच्याविषयी नेहमी सावधगिरी राहिली पाहिजे, सावधता असली पाहिजे त्याच्यात. नाहीतर मग पतनाला सामोरं जावं लागेल बा, दुसरं काही नाही. तेव्हा पराविया नारी रुखमाई समाज. त्याला काय केलेलं आहे? आम्ही एक बुद्धीमध्ये विषय बांधून ठेवला की जे पराविया स्त्री आहेत ती आमची रुक्मिणी माता आहे. मग असं केल्यावर काय अडचण आहे? जो परपुरुष आहे, कारण पुरुषाचा विषय हाताळला बरं का. हां, तर एका अंगावरती नाही येते. तर तुम्ही त्याचा लावून विषय असा घेतला की ज्यार ती हा पण पुरुषांच्या बाबतीत तुकोबराय बोलतायत या अभंगामधून, म्हणून थोडा विषय असाच घेतला. पण परपुरुष हा जो विठ्ठल स्वरूपच आहे, म्हणून त्याच्याबरोबरचे व्यवहार करताना सुद्धा साधक महिलांनी काय केला पाहिजे? तो विठ्ठल आहे अशा पद्धतीचा भाव चित्तामध्ये जागा करावा. आणि मग तो विठ्ठल आहे आणि यांनी काय भाव तयार करावा की रुक्मिणी माता आहे. मग असं जर झाला तर मग त्याचे चित्त नेहमी स्थिर अवस्थेला जाईल. चित्त स्थिर झाल्याशिवाय भगवत प्राप्ती होणार नाही. म्हणजे चित्त विक्षिप्त करणारा घटक आहे का नाही, सगळ्यात मोठा घटक आहे हा. चित्ताला विक्षिप्त निर्माण करणारा घटक आहे. बरं, आता हा युगानुयुग पाठीमागून आलेला आहे. असं नाही की बा हे आत्ता ह्या जन्मात सुरू झाला आहे आपला, आत्ता बंद करायचं, असं नाही. म्हणून याच्यात जे पाठीमागच्या वासना आहेत त्या फारच बलवान आहेत. साधारण जर साधकाने याचा निर्णय जरी केला तरी त्या आवरायला त्याला कठीण आहे. साधारण साधक म्हणून इथे साधारण साधकाचा विषय नाही दिला तुकोबरायांनी. आम्ही विष्णुदास तैसे नाही याच्यामध्ये काय केलेलं आहे किंवा आम्ही नेमून ठेवलेलं आहे. तर हा साधक नक्कीच उच्च कोटीचा आहे. कारण त्याने ठरवल्याप्रमाणे तो वागतो. आणि ठरवल्याप्रमाणे वागणारा म्हणून साधकाचे जे काही प्रकार आहेत की साधारण साधक, जो मध्यस्थितीमध्ये गेलेला आहे असा साधक की ज्याच्या बुद्धीमधून विषय वजा होत गेले. आणि तिसरा जो आहे तो त्या विषयांना तिलांजली दिलेला एक साधक आहे की जो भगवत प्राप्तीच्या जवळजवळ गेलेला आहे. तर त्याने मग त्याच्यासाठी आणि पुढे जाऊन अजूनही दुसरे टाकणार आहेत. हा विषय सोडून द्या, हा तर आपल्या रिद्धीमधला विषय येईल, तो खालचा आहे. पण सिद्ध्या प्राप्त होतो तो सिद्धी ह्याच्यापेक्षाही बलवान आहे. आणि ज्या वेळेला सिद्धी हाताळायला लागेल तो त्यावेळेला असं लक्षात येईल की त्यांचा तर त्यांच्या बोलण्याने फरक पडतो त्या माणसाच्या.
त्या माणसाचे आशीर्वादच फलीभूत होतात. हे वास्तविकता तो सिद्ध्या त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतात आणि त्या सिद्ध्यांच्याद्वारे महती वाढायला सुरुवात होती. त्या व्यक्तीचा मोठेपणा वाढतो आणि त्या मोठेपणामध्ये पुन्हा त्याचा नाशच करायचा, कारण त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही, पतन करायचं. म्हणून हाही विषय पुढे आलेला आहे. म्हणून रिद्ध्या सिद्ध्यांच्या पलीकडे परमात्म्याचा साक्षात्कार ठेवलेला आहे. हे तुकोबऱ्यांच्या अनेक अभंगामधून पाहायला मिळतं. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तुषार गळा कथपितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी